तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये, शासनाने ठरवलंय 2012 नंतर स्वयं अर्थसहाय्यित धोरण आणायचं आणि कायम काढलेल्या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान द्यायचं. ही घोषणा करताना विद्यमान आजचे अर्थमंत्री त्यावेळेस सुद्धा सरकारमध्ये होते. परंतु तरीही विद्यमान अर्थमंत्री आज रस्त्यावर काय बोलतायत की यांचा कायम शब्द काढलाच नाही. हालाकी या शाळा 80 पर्यंत आल्यात. आता मुद्द्याचं मी बोललं पाहिजे. बघा, सर्व मंत्रिमंडळाने एकत्रित बसून 10 ऑक्टोबर 2024 ला 60,000 लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. या सरकारच्या अभिमन्यू म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे आदरणीय फडणवीस साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला आणि दीपक केसरकर साहेबांना सांगितलंय की आपल्याला यांना पूर्ण न्याय द्यायचा आहे. आणि राज्याचा जो गुणवत्तेचा स्तर 7 नंबरला आहे, की हीच जी अशी मंडळी, अंशतः अनुदानित मंडळी, विनानुदानित मंडळी, ही राज्याला गुणवत्तेकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, आपल्याला न्याय द्यायचा. आणि या भूमिकेतून 10 ऑक्टोबरला एक निर्णय झाला की या सर्वांना कुठेतरी 20% टप्पा द्यायचा आहे. हा निर्णय झाला. या निर्णयाचा अवलंब करण्यासाठी ठरलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद करायची. माननीय फडणवीस साहेबांनी 12 डिसेंबर 2024 ला व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत सांगितलं होतं की या विनाअनुदानित लोकांचा प्रश्न गहन आहे, ही दीर्घ योजना आहे आणि या योजनेला आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिपूर्ण तरतूद करायची आहे. परंतु पुरवणीमध्ये याचं बजेट कुठेही आढळलं नाही. शिक्षण विभागाला दरवर्षी 2,000 कोटी सिल्कीचा निधी मिळतो. या निधीतून या कुठे तर निधी मिळावा अशी भूमिका आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, दीपक केसरकर साहेबांनी इतका चांगला विषय घेतला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या लेखा शीर्षामध्ये या टप्पावर झाल्या त्याच लेखा शीर्षामधून हा पैसा द्यायचा आहे. त्याच्यामुळे तरतुदीचा विषय येत नाहीये. आवर्ती योजनेतून हा शासन निर्णय काढला आणि याचं खरं वचन आम्हाला 5 सप्टेंबर 2024 ला माननीय केसरकर साहेबांनी शिक्षक दिनाच्या दिवशी दिलं की तुम्हाला यापुढे कधीही आझाद मैदानाला येण्याची गरज पडणार नाही. आणि येण्याची गरज पडलीच नसती. परंतु सरकार बदललं. कालच्या अर्थसंकल्पात पाहिलं तर फुटकी कवडी न देण्याचं काम या अर्थसंकल्पात झालं. खरं तर याच्यामध्ये तुम्ही धनंजय एक आहेत, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो बडे सर, 379 लोक आमची सेवेतून निवृत्त झाली ज्यांना 1 रुपयाही पगार मिळाला नाही. 64 लोकांनी फक्त वेतनामुळे आत्महत्या केली. पाटील सर, एक विनंती फक्त माझं तुम्हाला बोलायचं आहे. 14 ऑक्टोबर 2024 ला यांनी फक्त एकच करावं, तरतूद करावी. असे अनेक धनंजय होण्यापासून आम्हाला थांबवावं. अनेक श्रावणींच्या डोळ्यातले अश्रू या माननीय फडणवीस साहेबांनी पुसावेत, एवढी फक्त आपल्या माध्यमातून विनंती करतो.